400 मीटर स्प्रिंट वर्कआउट स्पीड आणि स्टॅमिना दोन्ही वाढवतो. आज मी 6 स्प्रिंट मारल्या आणि प्रत्येक स्प्रिंट मधून काही महत्त्वाच्या गोष्टी शिकलो. तर नमस्कार मित्रांनो, रनिंग जर्नीच्या डे 15 मध्ये तुमचं स्वागत आहे. आज नेहमीप्रमाणे प्रॅक्टिसला जाण्यासाठी रेडी झालो आणि ग्राउंडवर गेलो. तिकडे जाऊन मी पहिल्यांदा 10 मिनिटं इझी वॉर्मअप रन केलं. वॉर्मअप रनमुळे बॉडी टेम्परेचर वाढतो, मसल ऍक्टिव्ह होतात आणि इंजुरीची रिस्क कमी होते. त्यानंतर मी स्टँडिंग 10 मिनिटं वॉर्मअप केला आणि त्यानंतर 4 ABC ड्रिल्स केल्या. या ड्रिल्समुळे रनिंग फॉर्म इम्प्रूव्ह होतो. त्यानंतर सुरू झाला आजचा माझा मेन वर्कआउट 400 मीटर स्प्रिंट. पहिली स्प्रिंट मी 1:25 मध्ये मारली. पहिला स्प्रिंट नेहमी बॉडीला रेस पेसची सवय लावण्यासाठी असतो. त्यानंतर मी सेकंड स्प्रिंट 1 मिनिट 23 सेकंद मध्ये मारली. दुसऱ्या स्प्रिंट मध्ये बॉडी चांगली गरम झाली होती. त्यानंतर मी तिसरी स्प्रिंट मारली 1 मिनिट 20 सेकंद मध्ये. आजचा माझा फास्टेस्ट स्प्रिंट हा होता. त्यानंतर मी चौथी स्प्रिंट 1 मिनिट 22 सेकंदाने मारली. स्पीड वर्कआउट मध्ये प्रत्येक स्प्रिंट फास्टच जाईल असे नाही. त्यानंतर मी 5 नंबरची स्प्रिंट मारली 1 मिनिट 23 सेकंद मध्ये. या स्प्रिंट मध्ये मला जाणवलं की कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे. एकाच दिवसात रिझल्ट महत्वाचा नसून रोज मेहनत महत्वाची असते. त्यानंतर लास्ट स्प्रिंट मारली मी 1 मिनिट 25 सेकंदने. शेवटच्या स्प्रिंट मध्ये बॉडी थकलेली असते, पण मेंटली स्ट्रॉंग राहून लास्टची स्प्रिंट कंप्लीट करणं खूप महत्वाचं असतं. प्रत्येक स्प्रिंट नंतर मी 1 मिनिट रेस्ट घेतला. कमी रेस्टमुळे बॉडीला रिकव्हरी कमी मिळते आणि स्टॅमिना डेव्हलप होतो. वर्कआउट संपल्यानंतर मी प्रॉपर स्ट्रेचिंग केली. स्ट्रेचिंगमुळे मसल रिलॅक्स होतात आणि नेक्स्ट डे साठी बॉडी रेडी राहते. आजच्या वर्कआउट मधून एक गोष्ट शिकायला मिळाली, स्पीड फक्त पळण्यामधून येत नाही तर चांगली टेक्निक, ब्रीदिंग आणि कन्सिस्टन्सी मधून येते. डे 15 कंप्लीट. भेटूयात डे 60 मध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद.